नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 2 महिन्यांपासून ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून विज्ञान, ज्योतिष आणि अध्यात्म या विषयांची सांगड घालत आपल्या दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर सोपे उपाय सांगतायत. आजही ते आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत. आनंद कुमार हे गेले 16 वर्षांपासून ज्योतिष या विषयात काम करतायत आणि अनेक जणांना त्याचा फायदा झालाय. त्यांना जाऊन ते प्रत्यक्ष भेटले, त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या, त्यावर त्यांनी काही सोपे उपाय सांगितले आणि त्या उपायांचा परिणाम त्यांनी या सगळ्या नागरिकांनी स्वतः अनुभवलेला आहे. आनंद कुमार यांच्या पुणे आणि मुंबई इथल्या कार्यालयांचे पत्ते तसंच फोन नंबर, वेब आयडी, मेल आयडी आम्ही दाखवतोय. जर आपल्यालाही काही समस्या असतील तर जरूर त्यांच्या भेटीची वेळ आधी निश्चित करा आणि त्यांना भेटा आणि आपल्या रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवर सोपे उपाय जाणून घ्या. आज आपण चर्चा करणार आहोत शिक्षणामधलं यशापयश या विषयावरती. आपण शिक्षण जर विचार केला तर साधारण कोणत्या वयामध्ये पाल्याचं किंवा आपल्या मुलामुलींचं शिक्षण याविषयी ज्योतिषांचं मार्गदर्शन पालकांनी घेतलं पाहिजे? भूषण, अतिशय चांगला प्रश्न विचारला हा. मी म्हणा सांगेल की वयवर्ष 5 वर्ष ते वयवर्ष 25 वर्ष हे शिक्षणातलं मार्गदर्शन घेण्याचं एक विशिष्ट वय आहे. कारण याच वयामध्ये आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची ही आयुष्याची एक पायवाट म्हणतो आपण याला. ही पायवाट जर तुमची व्यवस्थित असेल, योग्य महामार्गापर्यंत पोहोचणार असेल तर तुमचं पुढचं आयुष्य वयाच्या 25 वर्षानंतरचं आयुष्य सुखमय होऊ शकतं. त्यातल्या त्यात अगदी स्पेसिफिक वेळ सांगेल की या काळातच का, तर सर्वसामान्य भाषेत सांगायचं म्हटलं 10वीला एक फार अनन्यसाधारण लोक महत्त्व देतात. का देतात तर मला कल्पना नाही, मला माहीत नाही आहे. मात्र सायंटिफिकली सांगायला तर मी वयवर्ष 10वीला जो मुलगा असतो तो 12, 13, 14 वर्षाचा मुलगा असतो. म्हणजे 12 ते 15 वर्षापर्यंत 16 वर्षांपर्यंत मुलं हे 10वी, 9वी, 11वी, 12वी पर्यंत या काळात असतात. याच काळात या मुलांवरती खरं बीजरोपणाचं वय होतं आणि सिद्धांतात साध्य झालं की मी एक रिसर्च सेंटर चालवतो म्हणून एक मागचा अभ्यास केला. अगदी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान, रामदास स्वामी ह्या संत मंडळीने बघितलं तर ह्या 12, 14, 15 वर्षात त्यांनी आयुष्यात काय जे आपलं नावलौकिक दाखवायचं, आपलं ज्ञान जगाला द्यायचंय हे देण्यास सुरुवात केली होती. अगदी शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांना जिजाऊने वयाच्या 14-15व्या वर्षी रामकृष्ण आणि महाभारताच्या गोष्टी त्यांना सांगायला चालू केल्या होत्या, रामायण महाभारत. त्यांच्यावरती बीज रोपलं गेलं होतं. अलीकडच्या काळातलं सांगेल तर तुम्हाला मी टिळक, सावरकर यांच्यासारख्या मंडळींवरती त्याच वयामध्ये एक संस्कार झाले होते म्हणून ते देशासाठी लढणारी मंडळी होती. अगदी हल्लीच्या काळातलं उदाहरण तेंडुलकर सरांचं देईल, सचिन तेंडुलकर, लता दीदी या लोकांच्या वरती वयाच्या त्याच वेळेमध्ये त्यांच्यावर संस्कार झाले होते. सचिन तेंडुलकरच्या नव्यतेत असताना म्हणजे त्यांच्या वयाच्या साधारण 11-12 वर्षात त्यांनी ते आपलं लौकिक दाखवलं, जगाला दाखवलं. तेव्हा त्यांना आज हे अगदी देव, त्यांना क्रिकेट क्षेत्रात देव मानतात, लता दीदींना देव म्हणतात आहे. हे त्यांनी त्या वयात दाखवलं होतं. मग तुमच्या मुलांवर जे शिक्षणाचे जे पगडा घालायचा आहे त्यांच्यावर विदाऊट प्रेशर, कोणतेही प्रेशर देऊ नका. त्यांच्यावर शिक्षणाचा जो पगडा घालायचा आहे तो त्यांच्या वयाच्या 12 वर्ष ते 15 वर्ष 16 वर्षांपर्यंत करू शकतात. त्यांना आयुष्याची दिशा निवडायचे ते 10वी किंवा 12वीच्या नंतरच्या कालखंडात त्यांच्यावर ते संस्कार बीज करा. त्यांच्या आयुष्यात ज्योतिषाचा ते फायदा काय करायचा आहे तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे नक्षत्र, ही राशी हे आपल्यावरती चांगले वाईट काहीतरी परिणाम भोगत असतात. हे आता 99% सिद्धांताने सिद्ध झालेलं आहे, हे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. तर एखादा मेष राशी किंवा सिंह राशी, धनु राशी, मीन राशी, कोणतीही वृश्चिक राशी, कोणतीही राशी घ्या, एक प्रत्येकाचा बीज आहे आणि प्रत्येकाचा एक उमेद आहे. मी एक तर सगळ्यात शेवटची राशी मीन राशीचं उदाहरण देईल. मीन राशी लोकांनी माशा संबंधितला व्यवसाय करणं केव्हाही चांगलं असतं. अच्छा, आता मासे विकणं वगैरे होणार नाही. आता शिकलेला मुलगा म्हणले मी कशाला मासे विकू, बरोबर. अरे पण तू मासे विकू नको, पण माशा संबंधित एक्सपोर्ट इम्पोर्ट जर केलं किंवा माशा संबंधित आर्टिफिशियल मासे आणून विकी, आम्हाला कुठं आजचे मिळणारे समुद्रात मिळणारे की नदीत मिळणारे मासे तर विकायला सांगतोय. फिश टँक बनव, नावलौकिक मिळेल. माझा एक क्लायंट असा फिश टँक बनवतो, आज त्याच्याकडे ऑर्डर नाही, अगदी ऑलच्या मोठे मोठे ऑलचं फिश टँक बनवतो. मीन राशीचा आहे, त्याला सल्ला दिला तो फिश टँक बनवायचा चालू कर. आयुष्यात मोठे मोठे ऑल अख्ख्याच्या लोकांना एवढे क्रेज झालेले की अख्ख्याचे मोठे मोठे ऑल तो फिश टँक बनवून देतो. त्यामुळे तुमच्यात काय पोटेन्शियल. आता सगळ्या पालकांना विचारलं मुलांना काय शिकवणार, डॉक्टर, इंजिनियर, IT पाठवणार, CA करणार, एक लिमिटेड गोष्ट सांगतात. तुमच्या मुलामध्ये काय आहे, राशीच्या नुसार, त्याच्या नक्षत्रानुसार त्याच्यात बीज काय आहे, तो शिक्षण घेतोय की योग्य घेतोय की अयोग्य घेतोय हे तुम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला महत्त्वाचं सांगेन. खरंय.
शिक्षणामध्ये यशापयश येत असतं म्हणजे जसं तुम्ही मगाशी पण सांगितलं की शिक्षणामध्ये किंवा कुठल्याही आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये चढ आणि उतार येत असतात. तर या चढ उतार शिक्षणामधले जे असतात, यश अपयश असतं, त्याची नेमकी ग्रहस्थिती काय असते, ती कशी बघितली जाते? हो, आता बघा, मी सांगेल की 10वी-12वी पर्यंत शिक्षण आहे पत्रिकेत पंचम स्थानात पाहिलं जातं आणि त्याच्या पुढचं 12वीनंतर शिक्षण हे लाभस्थानावरून पाहिलं जातं. त्या शिक्षणात खरोखर लाभ होणार आहे की नाही? 10वी-12वी तर पंचम स्थान हे शिक्षण स्थान मानलं जातं आणि याचा लाभस्थानाशी संबंध असतो. म्हणजे शिक्षण घेतलं तर लाभ होणार आहे की नाही. आणि 10वी-12वी नंतर शिक्षण आहे ते लाभस्थानावरूनच पाहावं. लाभस्थानात चुकीचे ग्रह असतील, अशुभ ग्रह असतील. अनेक लोक माझ्याकडे अनेक पत्रिकात आले पाहिलं तर मला सांगितलं, अहो गुरुजी फला ज्योतिष सांगितलं की हे शिक्षण ज्ञान तुम्ही असं सांगताय, तर असं का? हो म्हटलं, त्या गुरुजींनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. त्या गुरुजींनी सांगितलं ते पंचम स्थान पाहून सांगितलं. 10वी-12वी पर्यंत शिक्षण सांगितलं की या क्षेत्रात 10वीला कोणी सायन्स शिकवतं का? एक सायन्सचा एक विषय असतो, पण सायन्स घेऊन 10वीच्या बेस करून डॉक्टर झालाय का? नाही झाला. 12वी पर्यंत काय होणार का? सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स आता 3च विषय आहेत. डिग्री, डिप्लोमा, अदर झाले काही. तर तुम्ही सायन्स 12वी केल्यानंतर तुम्ही डॉक्टरला जाऊ शकाल, इंजिनियरला जाऊ शकाल. तुम्हाला त्याच्या पुढचं तुम्ही विचारला हवं तर तुम्ही विचारलं नाही. त्याने त्या ज्योतिषात त्याचं ज्ञान वापरलं. बरोबर. मी पण ज्योतिषी आहे, त्याचं अर्धवट ज्ञान वापरलं. त्यांनी तुमच्या सोर्स ऑफ इन्कमच्या दृष्टीने तुम्हाला काउन्सिलिंग केलं नाही. बरोबर. तुम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करू शकता, त्यात तुम्हाला नोकरी करायचं की व्यवसाय करायचा याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन घ्या. तो शिक्षण किती वर्ष चालेल याच्याविषयी जाणून घ्या. शिक्षणात काही अडचणी तर नाहीत ना? आता शिक्षणाचे योग चांगले आहेत, चांगला डॉक्टर होणार आहे. हो, डॉक्टर होणार बरे आहेत, पण त्यांना हॉस्पिटल टाकण्यासाठी त्या प्रॅक्टिस करण्यासाठी चांगली त्याला नोकरी मिळेल ना, तो त्या घराच्या जवळ राहील ना. शिक्षण झालेलं आहे, मुलगा आहे बँगलोरला, मुलगी आहे पुण्या मुंबईमध्ये, लग्न झालं करून दिलेलं आहे. ते बायको आहे पुण्या मुंबईला, मुलगा आहे बँगलोरला, की बायको आहे दिल्लीला, मुलगा आहे मद्रासला. संसार होणार नाहीये. त्यामुळे तुमच्या त्या सगळ्या गोष्टी पाहूनच तुम्ही निर्णय घ्यावेत की तो व्यवसाय करणार आहे, नोकरी करणार आहे. पंचमस्थान, लाभस्थान आणि भाग्यस्थान ह्या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात शेवटी धनस्थान, पण त्यातून पैसा तेवढा अर्थजन मिळणार आहे की नाही. आणि आज प्रत्येक पालक अर्थजनासाठीच मुलाला शिक्षण देतो, त्याच्या पाया उभं राहणार त्याला म्हणतात, पण माझं तसं नाही. प्रत्येक अर्थजनासाठी. तर माझी पालकांना कळकळीची विनंती आहे, आपण मुलांना शिक्षण अर्थजनासाठी नाही, त्याच्या ज्ञानात चांगली भर पडावी आणि तो समर्थपणाने आपल्या पायावर उभा राहावा म्हणून शिक्षण द्या. आणि त्याला आवडीचं असेल तेच शिक्षण द्या. तुम्हाला वाटतंय म्हणून त्याच्यावर लादू नका. आज 70% पालक त्यांना वाटतं त्यांनी शिक्षण घेतलं नाही म्हणून त्याला ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, जीवाची आटेपेटा करतात, कर्ज काढतात, दोघे नवऱ्यापैकी काबड कष्ट करून त्या मुलाला शिक्षण देतात. मात्र त्या शिक्षणाने तो पाया उभा राहत नाही. असे माझ्याकडे शेकडो हजारो उदाहरणं आहेत की मुला शिक्षण झालंय, मुला आता नोकरी नाही आहे, मुलगा घरात बसून आहे. त्यामुळे त्याचे पोटेन्शियल्स काय आहेत, माझ्या भाषेत ज्योतिष भाषेत त्याच्या ग्रहदशा काय आहेत आणि ग्रहदशा अनुषंगाने त्याचे प्रॉपर शिक्षण चाललेलं आहे ना हे जाणणं गरजेचं आहे. त्याला कारणीभूत असतात नक्षत्र, त्याला कारणीभूत असतात त्याच्या राशी नक्षत्रानुसार ते शिक्षण घेऊ द्या. तो आयुष्यात सुखी होईल, तो चांगले बक्कळ पैसे कमवेल आणि पैशांवर मान सन्मान मिळणं गरजेचं, पद प्रतिष्ठा मिळणं गरजेचं आहे. आणि भाग्यस्थान, लाभस्थान, पद प्रतिष्ठा पाहिली जाते, पैसाच महत्वाचा नाही. तुम्ही आता जशी उदाहरणं दिलीत, शिक्षणामध्ये अनेक वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की अनेक विद्यार्थी चंचल असतात, त्यांचं मन स्थिर नसतं, अभ्यासात मन लागत नसतं. अशा वेळेलाही काही पत्रिकेमध्ये दोष असतात किंवा आपल्याला ती ग्रहस्थिती बघावी लागते? डेफिनेटली. त्या मुलाच्या पत्रिकेत पंचम स्थानात आणि लाभस्थानामध्ये चंद्र डेफिनेटली असतो. दोन्हीला एका कुठेतरी चंद्र असावं की चंद्राची महादशा असावी. अच्छा. किंबहुना पंचम स्थानात ग्रहण योग, नीचभंग नावाचा योग, चांडाळ योग, विष योग हे लाभस्थानात ग्रह किंवा पंचम स्थानात असतात. शनी 7.5, शनीची महादशा, राहूची महादशा, हे कारण त्याला पूरक असू शकतात. व्यक्तिमत्व त्याच्या ग्रहण लागलेलं आहे. म्हणजे ही लोक आळशी असतात, आई बापाचं ऐकतच नाही, अशी मुलं आमच्याकडे जास्त येतात. हा गुरुजी माझा मुलगा माझी मुलगी ऐकतच नाहीये, अभ्यास केलेल्या डोक्यात राहतच नाही. लग्नस्थानात प्रॉब्लेम असतो त्यांच्या, म्हणजे व्यक्तिमत्व स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम असतो. मुलगा वाईट असतो ते मुलगी वाईट असतं नसतंय. तर त्या पत्रिकेत लग्नस्थानात वगैरे प्रॉब्लेम असतो. अच्छा. याच्यावरती उपाय पण करता येतात? सगळे उपाय करतात. सगळ्यात पहिला उपाय की आपला मुलगा अथवा मुलगी चुकीच्या मार्गावर जाऊ नये ह्याच्यासाठी पहिली दक्षता पालकांनी घ्यावी असं मी सांगेल. कोणताही मुलगा अथवा मुलगी चुकीची नसते. तर त्यांनी काय करावं, रुद्राक्ष, गणेश रुद्राक्ष, विघ्नहर्ता गणेश रुद्राक्ष म्हणून आम्ही देत असतो, बाजारात सर्वत्र मिळतात, पण तो अनुष्ठान करून घ्यावा. देणाऱ्याचे हातगुण घेणाऱ्याचे असता ही त्याला कारणीभूत असते. गणेश रुद्राक्ष प्रत्येक किशोर अवस्थेतल्या मुलांच्या गळ्यात बांधून ठेवा. त्यामुळे 3 फायदे तुम्हाला. पहिला फायदा, मुलगा म्हणजे विचारत वागेल, व्यभिचारीपणाने वागणार नाहीये.
दुसरा, चुकीच्या मित्रमैत्रीमध्ये गुंतणार नाही. तिसरा, त्याच्यात जी त्याला काय आवड आहे ती आवड जोपासण्यासाठीच तो प्रयत्न करेल. आईबाप सांगतात म्हणून नाही, मित्र गेला एका साईडला म्हणून नाही, किंवा शेजारच्या काकूंचा मुलगा गेलाय म्हणून नाही, किंवा माझ्या काकांचा मुलगा गेलाय पुढे, माझे नातेवाईक माझा मुलगा शिक्षण घेतलंय पुढे म्हणून नाही. ही याची स्वतःची व्यक्तिमत्व याला कळेल म्हणून गणेश रुद्राक्ष, विघ्नहर्ता गणेश रुद्राक्ष हे त्याच्या गळ्यात बांधावं. रुद्राक्ष त्याचं सायंटिफिक रिझन वेगळे आहेत आणि त्यात गणेश सोंड असते छोटीशी म्हणून त्याला गणेश रुद्राक्ष म्हणतात. तर गणेश रुद्राक्ष त्याने गळ्यात बांधावं. घरात जर 2 मुलं असतील किंवा घरात आज माझ्याकडे अनेक पालक पण शिक्षण घेतात आहे, सीएचं शिक्षण पालक घेतोय आणि मुलगा 10वी-12वीला आहे, असे पालक आहेत. अशा लोकांनी गणेश शंख म्हणून मिळतो, गणेश शंखाचं घरात पूजन करावं, चांगलं असतं. शिक्षणातली प्रगती, एक सात्विक माहोल घरात बनेल असं नक्की सांगेल. सरस्वती कवच सगळ्यांना चांगले, म्हणजे 5वी ते पासून 60 वर्षांपर्यंत जे शिक्षण कोणी घेतात त्यांनी सरस्वती कवच 900 रुपयाला माझ्याकडे आहे, ते सरस्वती कवच सर्वांनीच घालावं. अगदी मी 5 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत कोणी शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीने ते सरस्वती कवच आणि गणेश रुद्राक्ष धारण करावं. खरंय. ही चर्चा अशी सुरू होणार आहे मात्र एका ब्रेक नंतर. आपण पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत. शिक्षणामधलं यशापयश यावर आपण चर्चा करतोय. आपण शिक्षणातलं यशापयश बघितलं, त्याची कारणं बघितली, पण एखाद्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला आपण भविष्यात काय करणार आहोत किंवा आपला कल कुठल्या बाजूला आहे त्यानुसार पत्रिकेतले ग्रह आपल्याला अनुभूती देत आहेत का हे पाहून ठरवता येतं का? हो भूषण, हे नक्कीच करता येतं आणि आता माझं त्याच्यातच काम चालू आहे. पाठीमागच्या 3 वर्ष मी त्याच विषयात काम करतोय. उदाहरणार्थ कोणती एक राशी घ्या, एका राशीमध्ये साधारण 2.25 नक्षत्र असतात. आम्ही 27-28 नक्षत्र, अभिजित नक्षत्र आम्ही फार काही संशोधन घेत नाही, एक संशोधन भाग आहे. पण जे पूर्वीचे 27 नक्षत्र आहेत, ह्या 27 नक्षत्रात आमचा एक ढाचा केलेला आहे की कोण, म्हणजे मी नाही केलेला, हा पूर्वपार चाललेला आहे, शेकडो हजारो वर्षाचा परंपरा आहे. तर त्या मुलाने कोणत्या कोणत्या क्षेत्रात पुढे गेले त्यातले माझे असंख्य उदाहरणं आहेत. उदाहरण मेष राशी, पहिली राशी म्हणून मेष राशी घेतो. मेष राशीच्या लोकांनी आर्मी, पोलीस, फायर स्टेशन, सैनिकी शाळा किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, प्रायव्हेट सिक्युरिटी, मलखांब अशा क्षेत्रामध्ये अगदी हे मोजकी नावं सांगितलं. असे जवळजवळ 50 एक लिस्ट आहे की ते 50 एका राशीला 50 जर केलं आपण की शिक्षण कशाला घ्यायचं, पैसे कमवण्यासाठी, आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, आपलं त्या विषयात नावलौकिक राहण्यासाठी. सचिन तेंडुलकर कधी वाटलं नव्हतं की मी क्रिकेटमध्ये आज क्रिकेटचा गॉड बनेल, क्रिकेटचा देव त्याला मानतील. सचिन तेंडुलकर कधी वाटलं नव्हतं, ज्यावेळी पहिली त्याने आयुष्यात बॅट फिरवली किंवा त्यांना तो एक स्ट्रोक लागले तर कधी वाटलं नसलं, पण त्यांच्या जीवनात ते घडलं. तर तुमच्या मुलांच्या जीवनात ते घडणार आहे. मात्र त्याचं विजन, तो ट्रॅक, तो हममार्ग, तो मुख्य रस्ता तो त्याच्या आयुष्यात आहे की नाही हे जाणून घ्यावं. तुम्ही इंजिनिअरिंग, डॉक्टर, अगदी 10वी-12वीला तुम्हाला हजारो रुपये मुलांच्या शिक्षणावर खर्च करावे लागतात. त्यासाठी मी म्हणेल की माझं एक संशोधन केलं म्हणून नाहीये, तर माझ्याकडे एक ढाचा आहे. तो ढाचा किमान मुलांसाठी तुम्ही नक्कीच त्याचं ॲप्लिकेशन्स करावेत. त्या ढाच्यामध्ये तुम्हाला एवढं नक्की तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलाच्या शिक्षणात अडचणी कोणत्या आहेत, कारण ते वैयक्तिक असतात. मी कॉमन टीव्हीवर जाहीरमध्ये बोललो तर ते मला शोभणार नाही. मी ढोबळ मनाने आता जे मतं म्हणतो, ढोबळ मनाने म्हणतोय, पण त्या पत्रिकेत पंचम स्थानात काय प्रॉब्लेम आहे का, लग्नस्थानात काय प्रॉब्लेम आहे का, लाभस्थानात काय प्रॉब्लेम आहे का, धनस्थानात काय प्रॉब्लेम आहे का, भाग्यस्थानात, शिक्षणासाठी किमान त्याचे शिक्षण आणि नोकरी, आई वडिलांनी त्याच्या वयाच्या 25-30 वर्षांपर्यंत पाया उभं राहण्याइतपत त्याला बळ द्यावं, तो तुम्हाला आयुष्यभर बळ देईल. आणि त्यासाठी एक तुम्ही XYZ फीज म्हणून आमची दिली तर मला काय वाईट वाटणार नाहीये, कारण ते तुमच्यासाठी गुंतवणूक आहे, ती तुमच्यासाठी गुंतवणूक आहे. जर एखाद्या मुलाचं वर्ष फुकट गेलं, किंवा काल परवाच मला फोन, आमच्या ऑफिसला फोन आला होता की माझ्या मुलीचं बँगलोरला शिक्षण घ्यायचे, ती शिक्षण शाळा बदलल्या, ह्या बदलल्या, त्या बदलल्या, त्या मुलीचं बघितलं पंचम स्थान मुलीचं खराब आहे. तर पंचम स्थान खराब असल्यामुळे ते शिक्षण होणारच नाहीये. आणि ती ब्रिलियंट मुलगी, 90+ मुलगी आहे, बँगलोरला आई वडिलांनी पाठवल्यास ती तिथून परत येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माझ्याशी तुम्हाला विनंती आहे की त्या मुलाच्या एक दिशादर्शक म्हणून, जातील तुमच्या फीज म्हणून आम्हाला, आम्ही तुमच्या हक्काने पैसे घेणार आहोत, ते पैसे माझ्या गोशाळेला देणार आहे, तोही भाग नाहीये. मात्र तुम्ही तुमच्या मुलावर तेवढी रक्कम खर्च करावी असं मी सांगेल की त्याची तुम्हाला दिशा, डायरेक्शन मिळेल. आज प्रगतिवान आहे तो, ईश्वर कृपेने प्रगतिवान राहावाच, उत्तर प्रगतीच व्हावी, पण त्याच्या शिक्षणाच्या मार्गाने तो अनुरूप शिक्षण घेत आहे की नाही, तो अनुरूप ट्रॅकवर आहे की नाही. भूषण, एक गंमत सांगेल तुला की माझ्याकडे असे क्लायंट आहेत, मुलगा इंजिनियर झालेला आहे आणि शेवटच्या वर्षाला कुठे चुकीच्या मित्रामुळे फ्रस्ट्रेशनला गेलेला आहे, शिक्षण व्यर्थ.
असेही पालक माझ्याकडे ओक्साबोक्षी रडून गेलेले आहेत. बरोबर. म्हणजे जो 90+ असणारा मुलगा ऐन वेळेला त्याच्यावरती मनावरती परिणाम झाल्यानंतर त्या पालकांची परिस्थिती काय असेल विचार करा. खरंय. त्यामुळे तुम्हाला त्याच्या दिशेने तुम्हाला आत्ता वाटचाल करायची बाबा पत्रिकेत किमान तुमची जबाबदारी पालक म्हणून तुम्ही जबाबदारी आयुष्यभर राहणार आहे. आई वडिलांची जबाबदारी आयुष्यभर राहते, पण किमान त्याच्या पाया उभं राहण्यात पण त्याला ट्रॅक प्लॅटफॉर्म तर काय अडचणी तर नाहीत ना. बरोबर. इथून मला पुण्याला जायचंय, मुंबई पुणे प्रवास करायचा आहे, मध्ये अडचण तर काही नाही ना. मी 2 तास उशिरा निघेल. बरोबर. तर तुम्ही तुमच्या अडचणी शोधण्यासाठी फक्त त्याचा मार्ग घ्या. तुम्हाला एका राशी नक्षत्रावरून किमान 25 ते 50 ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. त्यातल्या त्या मुलाला कोणतं आवडतंय की नाही पहा आणि त्यानंतर तुम्ही पुढे जा. असं मी एक ज्योतिष म्हणून काउन्सिलर म्हणून तुम्हाला समजावेल आणि त्याचा तुम्ही उपभोग घ्यावा, फायदा करून घ्यावा. खरंय. आता आपण परीक्षेचा विषय बघतोय. चार्टर्ड अकाउंटंट जी परीक्षा असते त्याचा निकाल फार कमी लागतो, कमी टक्के हो, टक्केवारी 3% असते. अंदाजे 2 ते 3%. तर अशा वेळेला चार्टर्ड अकाउंटंट मुलं जी असतात त्यांच्या पत्रिकेमध्ये नेमकी काय ग्रहस्थिती असते, किंवा एमपीएससी युपीएससी जी मुलं करतात त्यांच्या पत्रिकेमध्ये काय ग्रहस्थिती असते, त्यांचा कल आपल्याला कसा ओळखता येतो, याविषयी तुमच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचंय. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि आपण चर्चा करतोय शिक्षणातलं यशापयश या विषयावरती. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण चार्टर्ड अकाउंटंट आणि एमपीएससी युपीएससी साठी जे विद्यार्थी परीक्षा देतात त्यांच्या पत्रिकांविषयी बोलत होतो. त्यांच्या पत्रिकांमधली ग्रहस्थिती नेमकी कशी असते? भूषण, अगदी माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात. हे युपीएससी एमपीएससी परीक्षा देणारी मंडळी किंबहुना सीए ची परीक्षा देणारे, सीए तर फक्त 2-3% पॉझिटिव्ह रेशो आहे. म्हणजे जर 100 लोक मुलं अभ्यासाला जर सीएच्या परीक्षा बसले असतील तर 2 किंवा 3 मुलंच पास होतात. आता त्यांच्या ग्रहदर्शनाचा संबंध ज्योतिष संबंध काय लागतो का? हो, मोठा संबंध लागतो. दोन्ही पाठ वेगळे आहेत. एक उजवा तसा डावा हात, त्या तुलना एकाची होणार नाहीये. मी तुम्हाला सीए संबंधित पहिला सांगेल. ज्याच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थान, धनस्थान आणि लाभस्थान, व्यक्तिमत्व हे जर बलोत्तर असतील आणि त्या स्थानामध्ये सगळ्यात शनी आणि त्याचा गुरु आणि रवी बलोत्तर पाहिजे. कारण शनी बुद्धीचा कारक आहे, ज्ञानाचा कारक आहे. गुरु गुरुबळाचा कारक आहे. जर गुरु आणि शनी कुमारावस्थेत असतील तर ही मुलं सीएची पहिल्या अटेम्प्टलाच पास होतील. अच्छा. शनी वाईट नाहीये, गुरुही वाईट नाही. गुरु फक्त लग्नस्थान आणि भाग्यस्थानाचा शुभ फळ देतो. शनी गुरु भाग्यात किंवा लग्नात किंवा दोघे एकत्र कुठेही असतील तर ती शुभ फलं देतात. फक्त आणि फक्त कुमार आणि युवा अवस्थेतच. बालावस्था असेल तरी नाही, मृतावस्था असेल तरी नाही, वृद्धावस्था असेल तरी सुद्धा नाहीये. फक्त कुमार आणि आता तर मी परीक्षा देतोय, कल्पना करा, आणि माझ्या पत्रिकेमध्ये वृद्धावस्था आहे, तर तिथे काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तिथे पत्रिकेत अन्य म्हणजे बाकी काही पत्रिकेत असू, चांडाळ योग असला तरी काही प्रॉब्लेम नाही. पत्रिका अन्य कुठे अन्य काही पत्रिकेत दोष असेल तर, म्हणजे आज सीए वगैरे झालेली मुलं आहेत, सीए झालेत, लग्न झाले नाहीत, अशा 100 केसेस माझ्याकडे आहेत. मग तो विषय याच्याशी येत नाहीये. तुम्हाला मी दुसरा एक साधं सांगेल की सीए होण्यासाठी त्याच्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला शनीची महादशा आहे आणि ती शुभ स्थानातली महादशा आहे, शनी त्याच्या भाग्यात आहे, लाभात आहे, तर हा मुलगा सीए विद्वान किंवा अकाउंट क्षेत्रामध्ये नक्कीच पुढे जातो. बँकिंग क्षेत्रामध्ये तो मॅनेजर पदावर जातो. त्याचा रवी बलोत्तर असतो. राहिला गोष्ट युपीएससी एमपीएससी परीक्षा. युपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये याला रवी सगळ्यात महत्वाचा असतो आणि चंद्र महत्वाचा असतो. जे सरकारी IAS अधिकारी झालेले आहेत युपीएससी एमपीएससी परीक्षा, म्हणजे IAS ऑफिसर आहेत, ह्यांचं एकच बघितलं, त्यांची विल पॉवर चांगली असते. ते धाडशी वृत्तीने समाजासमोर उतरणारे लोक असतात आणि यांचे निर्णय फार बुद्धिजीवी, म्हणजे विचार, यांच्या शिक्षणामध्ये असं त्यांना शिकवलं जातं की एकालाही नुकसान होता कामा नये, 100ला 99ला फायदा झाला पाहिजे. हा नाही, कॅल्क्युलेटरचे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये ह्याचा रवी, गुरु आणि बुधही चांगला लागतो. अच्छा. सीएच्या विषयाला बुध तेवढा पूरक लागत नाही. मात्र तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा देण्यासाठी तुमचा शनी, तुमचा रवी, बुध आणि गुरु, रवी, बुध, गुरु, शनी हे 3 ग्रह तुम्हाला चांगले असले तरच तुम्ही युपीएससी एमपीएससी परीक्षा क्रॅक करू शकता. तुम्ही भारत सरकारच्या पदरी किंवा महाराष्ट्र शासना किंवा कोणत्या राज्य शासनाच्या पदरी तुम्ही काम करू शकता. तर हे अतिशय महत्त्वाचं, त्यांनी पत्रिका पाहून घ्याव्या. 7:30ची वेळ त्या दरम्यान नसावी, ज्यावेळी हे सगळं परीक्षा देते त्यावेळी 7:30ची वेळ नसावी, पनवतीची वेळ नसावी, किंबहुना शनी, मंगळ, राहू, केतूची अशुभ अवस्थेतली महादशा नसावी, वक्री ग्रहाची महादशा नसावी. आणि महादशा जरी असेल तरी नाराज होण्याची गरज नाहीये. असे उपाय मात्र याला अनेक आहेत, तर उपाय करून तुम्ही पुढे जाऊ शकता, असं मी थोडक्यात तुम्हाला सांगेल. खरंय.
ढोबळमानांनी काही उपाय सांगता येतील या सगळ्यासाठी? सगळ्यांना मी सांगेल की मगाशी मी सांगितलं की वय वर्ष 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कोणीही सरस्वती कवच धारण करावं. अभ्यास करते वेळेला एकाग्रता राखावी, चुकीच्या मित्राची संगत आपल्याला लागू नये, गणेश रुद्राक्ष धारण करावा. आणि त्याच्या पत्रिकेमध्ये किमान त्याने नीलम नावाचं रत्न म्हणजे सीए परीक्षा देतोय, नीलम आणि पुष्कर एकत्रित पेंडन करून धारण करावं. तो UPSC MPSC परीक्षा देतोय, नीलम, पाचू आणि पुष्कराज हे तिन्ही एकत्रित करून धारण करावं. हा पण त्या तिन्हीपैकी कोणता ग्रह मृत अवस्थेत नसावा. त्या तिन्हीपैकी मृत अवस्थेत एखादा ग्रह नसावा. जो मृत अवस्थेत ग्रह नाही ते दान करावं, बाकी ग्रह रत्न धारण करावे. यांना यश बऱ्या बोलाने चांगलं मिळेल. आता रत्नच काय ना, तुम्हाला रत्नच का रत्न धारण करून फायदा होतो का? ह्या यंग लोकांना, टीनेजर मुलांना मी जप तप करायला सांगितलं, होणार नाही ते. खरंय. मग ते म्हणजे आनंदजीकडे गेलो, आम्हाला काहीच फायदा झाला नाही. आता एकदा रत्न गळ्यात घातलं, श्रद्धेने घातलं, ते काढणार नाही. ते आनंदजीने दिलं गळ्यात, माझ्याकडे आहे, पुढे जाता येईल असा तो विषय असेल म्हणून रत्न सुचवलं. रत्न सुचवणं माझा उद्देश नाहीये, पण रत्न यासाठी की त्या मुलांना जप तप होणार नाही. त्यांचं मी आयुष्यातला तो वेळ जप तपावर घालवायला मी सांगणार नाही, म्हणून त्यांना मी रत्न सुचवलेत. मी व्यक्ती ज्या प्रांतातून येतो त्या प्रांतानुसार मी त्यांना उपाय सांगत असतो. असा माझा एक स्वतःचा पिंड आहे. काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील तुमच्याकडे आतापर्यंत आलेली या विषयातली, शिक्षणातली? शिक्षणातली माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगेल की ते मलाच अजब आहे. त्या विषयावर अजूनही माझा विश्वास बसत नाही की 10वी पर्यंत एक मुलगा चक्क एकदाही पास झाला होता. चक्क एकदाही, म्हणजे त्याच्या 2 शाळा बदलण्यात आल्या होत्या आणि तो 10वी पर्यंत 4 वेळा नापास झाला होता. प्रत्येक वेळा फक्त वरच्या वर्गात टाकणं, सरकारची स्कीम होती, मागच्या वर्गात ठेवायचं नाही. त्या स्कीमचा काही वर्ष त्याला फायदा झाला होता आणि त्याने 10वीला 76% मार्क आणले होते. सोनाना नावाचा पुण्याचा क्लायंट आहे, 76%. जेव्हा त्याच्या आईवडिलांनी फोन केला मला, मी आधीच घाबरलो. 10वीचा रिझल्ट लागला आणि तिथून घैवरली आणि मी आणि टेन्शनमध्ये आलो. घैवरल्यानंतर म्हटलं झालं नुकसान, पोरगं गेलं, फेल झालं मुलगा. नाही बोलली, मुलगा पास झाला गुरुजी, मन भरून आलंय म्हणून मी घैवरले. माझा मुलाने कल्पनेपेक्षा चांगले मार्क आणले. म्हणजे किती टक्के? 76%. म्हटलं आई माझं मला काय ते खोटं बोलते. म्हटलं ताई तुम्ही उद्या पेढे घेऊन येत तर मी विश्वास ठेवेल. बिचार ते अख्खं कुटुंब माझ्याकडे आलं आणि त्यावेळेचा रिझल्ट बघितला तर 76%चा रिझल्ट होता. त्या विषयावर माझाही विश्वास बसत नाहीये. माझ्याकडे असे CA करणारे अनेक मुलं आहेत की जे माझ्याकडे काउन्सिलिंग घेतलेले, 4-4, 5-5, 6-6 वेळा त्यांनी परीक्षा अपयश आलेले. मी त्यांना काही उपाय सांगितलेत, बिचारे पहिल्या दुसऱ्या टर्ममध्ये ते पास झालेले अनेक माझ्याकडे उदाहरणं आहेत. अशा अनेक केसेस आहेत माझ्याकडे. या सगळ्या शिक्षण या विषयामध्ये जर आपण विचार केला तर यशापयश हे जितकं इतर कारणांवरती अवलंबून असतं तेवढं आपल्या सभोवताली असणाऱ्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतं. आणि त्यामुळे पालकांनी विचार करताना आपल्या मुलाचा कल नेमका कुठे याचा विचार करून आणि पत्रिकेतले ग्रह कोणता नेमका कल दाखवतायत याचा विचार करून तज्ञ ज्योतिषांचा सल्ला जर घेतला तर आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल ठरू शकतं. तुम्ही या इतक्या महत्त्वाच्या विषयावर इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमच्याही जर का अशा काही समस्या असतील तर श्री आनंद कुमार यांचा मुंबई आणि पुणे कार्यालयाचा संपर्क पत्ता आम्ही दिला आहे. तिथले फोन नंबर्स आहेत, वेब मेल ID आहे, ईमेल ID आहे. तुम्ही जरूर त्यांच्याशी संपर्क करा. त्यांच्या भेटीची वेळ आधीच निश्चित करून घ्या, त्यांना भेटा आणि तुमच्या समस्यांवर सोपे उपाय जाणून घ्या. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.